अंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. संत कुर्मदास महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. गौ माता की जय. गंगा मैया की जय. सत्य सनातन धर्म की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री मातृपितृभ्यो नमः. असो ऐसी गोरक्ष कथा, वदला आहे किमियागिरी ग्रंथा. तेने किमियाची स्थाने सर्वथा, सांगितली आहेत जी. श्री गणरायाला वंदन करून, माता पित्याला वंदन करून, तसेच गुरूंना वंदन करून, जो ग्रंथ आहे नवनाथ ग्रंथ, या ग्रंथातील जे काही निवडक प्रसंग आहेत त्याचं श्रवण आपण आता करणार आहोत. तरी समस्त जे काही श्रोते आहेत ते श्रोत्याच्या चरणी लीन होऊन आपण या ठिकाणी जो काही ग्रंथ आहे नवनाथ ग्रंथ, त्यातील जो गोरक्षनाथाची जन्माची कथा आहे ते आपण श्रवण करणार आहोत. तरी मच्छिंद्रनाथ चाललेले आहेत. त्यांनी अनेक देवी देवतांना प्रसन्न करून घेतलेले आहे आणि पुढे जात असताना जे काही कथा आहे ती आपण सार रूपाने थोडक्यात पाहणार आहोत. परी प्रथम अवघड करणे, ते मानवाते नये घडून. ते अवतारी असती परिपूर्ण, म्हणून घडले तयासी. परी सांगावया कारण, सोमके गोरक्ष बदला हे कथन. त्या ग्रंथाचा आश्रय पाहून, नवही योगी वर्णिले ग्रंथी. ग्रंथकर्ते श्री धुंडीसुत मालू महाराज आपल्याला सांगत आहेत की प्रथम जे काही अवघड आहे, अवघड जी तपश्चर्या आहे, जी काही नवनाथाने अवघड तपश्चर्या केली आहे ती मानवाच्या हातून होऊ शकत नाही. कारण ते जे काही नवनाथ संत होते ते अवतारी होते, म्हणून त्यांच्या हातून अशी तपश्चर्या घडू शकली. आणि म्हणून जे काही त्यांचं चरित्र आहे त्या चरित्राचं वर्णन त्या गोरक्षनाथाच्या ग्रंथातून आपल्याला गोरक्षनाथांनी जे काही लिहून ठेवलेलं आहे त्या ग्रंथाचा आश्रय घेऊन, त्या ग्रंथाचा सहारा घेऊन आणि धुंडीसुत मालू महाराजांनी हा ग्रंथ, हा जो नवनाथ भक्तिसार ग्रंथ आहे तो आपल्यासाठी लिहून ठेवलेला आहे असं आपल्याला ते सांगत आहेत.
तरी श्रोती तया ग्रंथा दोष न ठेवावा सर्वथा संशय आलिया किम्यागिरी ग्रंथा निसंशय विलोकावे. तरी श्रोत्यांनी काय हे सांगितलं की श्रोत्यांनी दोष ह्या ग्रंथाला कधीही दोष ठेवायचा नाही. दोष जर तुमच्या मनात जर शंका कुशंका असेल तर ते सांगत आहेत की गोरक्षनाथांचा जो किम्यागिरी नावाचा ग्रंथ आहे त्या ग्रंथाचा तुम्ही अभ्यास करा. त्या ग्रंथातून हे जे चरित्र आहे हे मांडण्यात आले आहे. जे काही नवनाथ आहेत त्या नवनाथांचं चरित्र त्या ग्रंथातून ह्या ठिकाणी मांडण्यात आलं आहे. आपल्याला असं ग्रंथकर्ते सांगत आहेत. मुळा वेगळे काही कथन येत नाही जी घडून म्हणून सकळ संशय सांडून ग्रंथ श्रवणी स्वीकारा. मुळाहून असं काही वेगळं काही सुद्धा ह्या ग्रंथामध्ये विवेचन केलेलं नाही असं ग्रंथे सांगत आहेत. या परी बळेची चाळवुनी दोष निंदुनी जोका मोडील हरुष विकल्प पंथी मिरविता जगास पावेल वंश बुडितो. त्याचा वंश बुडेल. विनाकारण ह्या ग्रंथावर संशय कोण घेत असेल तर किंवा ह्या ग्रंथाची जो निंदा करत असेल तर नाना प्रकारचे विकल्प शंका कुशंका घेत असेल तर तो त्याचा वंश बुडेल असं ह्या ठिकाणी सांगत आहेत. आणि कवानी जाईल झडून नरकी पावेल सप्तजन्म आणि जन्मोजन्मी शरीरे करुण क्षयरोग भोगील तो. तर सांगत आहेत त्याची वाणी झडून जाईल आणि नरकात तो 7 जन्मापर्यंत त्या ठिकाणी त्याला नरक योनी प्राप्त होईल असं. आणि जन्मोजन्मी शरीराचे ते जे काही भोग आहेत क्षयरोग आहेत असे काय जे काही रोग आहेत ते त्याला होतील असं ग्रंथकर्ते सांगत आहे. असो आता तीर्थ उद्देशी मच्छिंद्र गेला बंगाल देशी तेथे फिरत तीर्थवाशी हेळा समुद्री पातला. तर अशाच प्रकारे जे काही नवनाथातील जे मच्छिंद्रनाथ आहेत ते असे तीर्थाटन करीत आणि बंगाल प्रांती आलेले आहेत. आणि त्या ठिकाणी जो समुद्र आहे त्या समुद्राजवळ ते आलेले आहेत आणि तेथे पुढे सांगत आहेत. ते देशी चंद्रगिरी ग्राम तेथे नरसिंहाचा झाला जन्म सुराज पिता विप्रोत्तम कृती देवी कुशी झाला तो. तर तिथं चंद्रगिरी नावाचं एक गाव आहे आणि त्या गावात नरसिंहाचा जन्म झालेला आहे. अशा ठिकाणी ते आलेले आहेत. असो तेथे जाऊनी नाथ सहज भिक्षेशी हिंडता गावात तो तेथे भविष्य उत्तर कथेत काय वर्तले ते ऐका. तर त्या चंद्रगिरी नावाच्या गावात ते आलेले आहेत.